नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जालना डीसीसी बँक इथं सरळ सेवा भरती आणि एकूण 70 जागांची मेगा भरती इथे निघालेली आहे आणि अर्ज भरण्याकरता आता ही सुरुवात झालेली आहे. या संदर्भामध्ये आपण आज ही जाहिरात पाहणार आहोत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये जाहिरात पाहण्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. तर बघा, जी काही पदं आहेत त्याच्यामध्ये उपव्यवस्थापक एक पद आहे, ज्याची वयोमर्यादा ही किमान 21 ते 45 आहे. सहाय्यक व्यवस्थापक एक पद आहे, किमान 21 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता. यासोबतच बँकिंग ऑफिसर एक या पदाकरता 2 जागा आहेत. बँकिंग ऑफिसर नंबर 2 11 जागा आणि कारकून लिपिक लिपिक पदाच्या भरपूर जागा म्हणजे जवळपास 55 जागा इथे उपलब्ध आहेत. आणि या संदर्भामध्ये वयोमर्यादा ही 38 वर्ष असून कॅटेगरी वाईज तुम्हाला एज मध्ये रिलॅक्सेशन 100% मिळणार आहे. तर या संदर्भामध्ये आपलं जे क्वालिफिकेशन आहे ते उपव्यवस्थापक या पदाकरता आपल्याला या सर्व काही पदांकरता आपल्याला अनुभव गरजेचा आहे. त्याच्यामध्ये उपव्यवस्थापक या पदाकरता बघा, यूजीसी मान्यता प्राप्त आपण असावा, विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा किंवा चार्टर्ड अकाउंटंट सीए ही पदवी किंवा एमबीए फायनान्स किंवा एमएससी कम्प्युटर सायन्स अथवा एमई कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग मधली आपली मास्टर इंजिनिअरिंग पदवी पूर्ण असावी आणि किमान 50% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त एमएससीआयटी परीक्षा किंवा तत्सम शासनाने मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण होणे सुद्धा अनिवार्य आहे. त्यासोबतच सहाय्यक व्यवस्थापक या पदाकरता सुद्धा बघा, आपल्याला ही जी काही वरची जी काही इलिजिबिलिटी आहे तीच इलिजिबिलिटी याला बऱ्यापैकी आहे. तर आपण या पदाकरता सुद्धा आपण अप्लाय करू शकता. मात्र अनुभव गरजेचा आहे. बँकिंग ऑफिसर 1 या पदाकरता बघा, आपल्याला वाणिज्य शाखेची म्हणजेच कॉमर्स शाखेतील पदव्युत्तर पदवी असणे किंवा ते चार्टर्ड अकाउंटंट असणे आवश्यक आहे अथवा त्यांनी भारतातील एखाद्या मान्यताप्राप्त सरकारी किंवा यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह एमबीए फायनान्स किंवा एमएससी कम्प्युटर सायन्स किंवा एमई कम्प्युटर इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केलेली असावी. या व्यतिरिक्त एमएससीआयटी हे सुद्धा गरजेचं आहे. यासोबतच बँकिंग ऑफिसर 2 याच्याकरता बघा, कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा आणि त्याने किमान 50% गुण प्राप्त केलेले असावेत. यासोबतच एमएससीआयटी कोर्स किंवा तत्सम कोर्स कंप्लीट असावा. ज्यांचं कोणाचं एमकॉम, बीई कम्प्युटर, बीएससी कम्प्युटर किंवा बीसीए किंवा तत्सम पदवी आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कारकून आणि लिपिक या पदाकरता बघा, कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. या व्यतिरिक्त एमएससीआयटी किंवा समकक्ष सरकारी मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि जे कोणी बीकॉम, एमकॉम, बी संगणक, बीएससी संगणक किंवा बीसीए किंवा समकक्ष पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. आणि या पदांकरता काही आपल्याला अनुभव गरजेचा आहे. जिल्ह्यातील मूळ रहिवासींकरता 70% जागा राखीव असतील आणि उर्वरित 30% जागा ह्या जिल्हाबाहेरील उमेदवारांकरता राखीव असतील. या संदर्भामध्ये आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर ओपन कॅटेगरी करता 1000 रुपये व अदर कॅटेगरी करता 800 रुपये फी आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग कॅन्डिडेट करता कोणतीही परीक्षा फी असणार नाहीये. नोकरीचं ठिकाण हे जालना असून आपल्याला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 18 जुलै 2026 आहे. आपल्याला अप्लाय हे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि या संदर्भातली जी काही जाहिरात आहे ती जालना dcc.bank.in या संकेतस्थळावरती ही जाहिरात उपलब्ध असून या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे जी आपण आपल्या स्क्रीनवरती पाहत आहात, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला अगदी सुरुवातीलाच आपल्याला जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे ते जालना dcc.bank.in या संकेतस्थळावरती आपल्याला अर्ज भरायचा आहे. यासोबतच शेवटची तारीख आपल्याला 18/7/2026 आहे. यासोबतच आपल्याला इथं जे काही जागा आहेत त्यांचं समांतर आरक्षण सुद्धा इथं दिलेलं आहे, जे आपल्याला मूळ जाहिरातीमध्ये मिळेल. यासोबतच उपव्यवस्थापक या पदाकरता आपल्याला 7 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. यासोबतच सहाय्यक व्यवस्थापक या पदाकरता आपल्याला बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा 5 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. बँकिंग ऑफिसर नंबर 2 या पदाकरता बघा, तुम्हाला 2 वर्ष कामकाजाचा अनुभव गरजेचा आहे. डिटेल माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. आणि बघा, इथं तुम्हाला
कारकून किंवा लिपिक या पदाकरता बघा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल, म्हणजेच आपल्याला फ्रेशर म्हणून पण आपण इथं अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला या जाहिरातीमध्ये जाहिरात मोठी आहे. या संदर्भामध्ये ही जाहिरात आपल्याला ऑनलाईन वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला पूर्णपणे ही जाहिरात मिळेल. यासोबतच कागद पडताळणी, मुलाखत या संदर्भामध्ये आणि काही सूचना ज्या आहेत आणि अर्ज भरण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास आपल्याला टोल फ्री नंबर सुद्धा इथं दिलेले आहेत. यासोबतच आपल्याला वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला संपर्क साधायचा आहे, ज्याच्यामध्ये cgrs.ibps.in या संकेतस्थळावरती आपल्याला संपर्क साधायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे आपल्याला माहिती मिळून जाईल. यासोबतच ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत जी आहे ती बघा, जालना dcc.bank.in/advertisement.php या संकेतस्थळावरती आपल्याला परीक्षा शुल्क भरायचं आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला इतरही काही डॉक्युमेंट्स आणि जे काही आपल्याला अनेक्स्चर लागतील ते सुद्धा डॉक्युमेंट्स याच्यामध्ये नमूद केलेले आहेत, ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे आपण बघून घ्यावेत. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.